नमस्कार श्रोतेहो, हेल्थ गुरु आय केअरच्या आजच्या अत्यंत महत्त्वाच्या भागात आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण प्रश्न क्रमांक 10 मध्ये विचारलं होतं की बाळाला पूरक आहार नक्की केव्हा सुरू करावा. याचा अगदी अचूक उत्तर आहे बरोबर 6 महिने पूर्ण झाल्यावर. आपल्या अनेक प्रेक्षकांनी अचूक उत्तरासह त्यांच्या जिल्ह्याची नावं देखील दिली आहेत. सर्वांचं अभिनंदन. श्रोतेहो, पहिले 6 महिने फक्त आईचं दूध हे बाळासाठी अमृता समान असतं, पण 6 महिने पूर्ण झाल्यावर अचानक बाहेरच्या अन्नाची गरज भासते. यामागचे विज्ञान आज आपण समजून घेणार आहोत. श्रोतेहो, 6 महिने पूर्ण झाल्यानंतर बाळाच्या शरीराची आणि मेंदूची वाढ इतक्या वेगाने होत असते की त्या वाढीसाठी लागणारी ऊर्जा फक्त आईच्या दुधातून पूर्ण होऊ शकत नाही. यालाच एनर्जी गॅप असं म्हणतात. येथे अनेक पालक एक मोठी चूक करतात. ते बाळाला फक्त वरणाचे पाणी किंवा भाताची पेज देतात. बाळाचे पोट अतिशय लहान असतं, त्यामुळं पाण्यासारख्या पातळ अन्नाने बाळाचे पोट लगेच भरतं, पण त्याला योग्य पोषण मिळत नाही. म्हणूनच अन्न पातळ न ठेवता ते घट्ट आणि मऊ असणं अत्यंत गरजेचं आहे. आता एक सजग पालक म्हणून कन्सिस्टन्सी टेस्ट म्हणजेच घट्टपणाची चाचणी नेहमी लक्षात ठेवा. बाळासाठी बनवलेला मऊ आहार चमच्यात घेतल्यानंतर तो पाण्यासारखा लगेच खाली सांडू नये. तो चमच्यावर टिकून राहील इतका घट्ट असावा. आहारात कुस्करलेली पोळी, तूप घातलेली घट्ट खिचडी, उकडलेला बटाटा किंवा केळी कुस्करून द्या. सुरुवातीला दिवसातून 2 ते 3 वेळा प्रत्येकी 2-3 चमचे आहार द्या आणि सोबत आईचं दूध पाजणे सुरूच ठेवा. तुमच्या गावातील आशाताई आणि अंगणवाडी सेविका अन्नप्राशन या दिवसाच्या माध्यमातून तुम्हाला मार्गदर्शन करत असतात. बाळाला योग्य पोषण मिळत आहे की नाही हे तपासणीसाठी आशाताई नियमितपणे बाळाचे वजन करत असतात आणि ते माता आणि बालक संरक्षण कार्डमधील वाढीच्या आलेखावर नोंदवत असतात. तर श्रोतेहो, हा व्हिडिओ तुमच्या गावातील प्रत्येक ग्रुपवर, विशेषतः नवीन मातांना नक्की शेअर करा. श्रोतेहो, प्रश्न क्रमांक 11चे सर्वात पहिले अचूक उत्तर देऊन विजेता व्हायचं असेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा. यामुळं नवीन प्रश्न येताच तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन मिळेल आणि तुमची कमेंट सर्वात आधी पाहिली जाईल. लक्षात ठेवा, कमेंटमध्ये तुमचे पूर्ण नाव आणि जिल्ह्याचे नाव लिहायला विसरू नका. सुरक्षित रहा, निरोगी रहा. धन्यवाद.